5 दिवस 32 नराधम आणि एक 13 वर्षाची निष्पाप मुलगी। होय, खरं ऐकताय। राजस्थानच्या श्री गंगानगरमधून एक अशी काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे, जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडले। अशी अमानुषता जी ऐकून तुमचे डोळे पाणावतील आणि राग अनावर होईल। एका ई-रिक्षा चालकाच्या घाणेरड्या नजरेने एका हसत्या खेळत्या मुलीचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं आणि या क्रूरतेनंतर प्रशासनाने त्या नराधमांचे काय हाल केले, संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी काजल, फेरफटका न्यूज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। ही भयंकर घटना सुरू होते 18 जूनला, जेव्हा श्रीगंगानगर मधून ही 13 वर्षाची निष्पाप मुलगी अचानक बेपत्ता होते। घरचे चिंतेत होते, पोलीस शोध घेत होते, पण मुलीपर्यंत कोणीच पोहोचू शकत नव्हतं, कारण एका ई-रिक्षा चालकाने या मुलीला फसवून तिचं अपहरण केलं होतं। पण गोष्ट फक्त अपहरणाची नव्हती, त्या रिक्षावाल्याने काही पैशांसाठी या मुलीला शहरातील काही हॉटेल्समध्ये विकले। यानंतर जे घडलं ते मानवतेला काळीमा फासणारं होतं। 5 दिवसांपर्यंत त्या मुलीला वेगवेगळ्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये डांबून ठेवण्यात आलं। 32 नराधमांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। जेव्हा ती मुलगी वेदनेने ओरडायची, तेव्हा हे नराधम तिला शांत करण्यासाठी जबरदस्तीने दारू आणि अंमली पदार्थ पाजायचे। शेवटी 23 जून रोजी पोलिसांना एका गुप्त सूत्राकडून माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ हॉटेलवर छापा टाकला आणि मुलीची या नराधमांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली। पोलिसांना जेव्हा मुलीचा जबाब ऐकला, तेव्हा स्वतः पोलीस अधिकारीही चक्रावून गेले। या प्रकरणात तातडीने कारवाई करत पोलिसांनी ई-रिक्षा चालक, हॉटेल मालक आणि मॅनेजरसह 14हून अधिक मुख्य आरोपींना तात्काळ अटक केली आहे। ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात तीव्र संताप पसरला। लोक रस्त्यावर उतरले। जनतेचा हा मोठा आक्रोश पाहून प्रशासनानेही अजिबात उशीर केला नाही। ज्या हॉटेल्समध्ये या निष्पाप मुलीसोबत हे अमानुष कृत्य घडलं होतं, जसे की हॉटेल जॉय इन, हॉटेल खुंगर आणि हॉटेल सफायर, त्या सर्व हॉटेल्सवर प्रशासनाने रात्रीच्या वेळी थेट सरकारी बुलडोजर चालवला आणि ते पापाचे अड्डे मातीत मिळवले। प्रशासनाने हॉटेल्स तर जमीनदोस्त केले आणि आरोपीही तुरुंगाच्या गजाआड आहेत। पण प्रश्न आजही तोच आहे की आपल्या समाजात या लहान मुली कधी सुरक्षित होणार? या नराधमांना कोणती शिक्षा मिळाली पाहिजे? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। जर तुम्हालाही वाटत असेल की त्या लहान मुलीला न्याय मिळाला पाहिजे, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।